लहान ट्रॅक्टरनेच पेरणी का करावी? कोणत्याही पिकाची पेरणी लहान ट्रॅक्टरने का करावी? तर चला बघू. स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आजची पेरणी लासुर्णे गावात विशाल भोसले यांची 1 एकर मकाची पेरणी होती. पेरणी झालेली आहे. तर लहान ट्रॅक्टरने पेरणी का करावी आजचा विषय आहे. पहिली गोष्ट, रानाचा जो तुडवा आहे, म्हणजे जो माती दबली जाती ती दबत नाही आणि तुडवा रानाचा कमी होतो. आणि दुसरी गोष्ट, बियाची जी टाकण्याची पद्धत म्हणजे बी व्यवस्थित सुटतं बरोबर, कुठंही चपडप होत नाही. वरिंब बिरंब चांगलं सुटतं साऱ्याचं. तर सारा बघू शकता आपण, हा सारा आहे, 6 फुटी सारा आहे, वरिंबा टू वरिंबा. तर शेतकऱ्याला फक्त आपण हा एकच अडतास घेतलेला आहे. इकडं ही वाट असल्यामुळं, मोहर आपण ट्रॅक्टर घेतल्यामुळं एकच अडतास घेतलेला आहे. तर 3ची मोटर असू द्या किंवा 5ची मोटर असू द्या, अख्खा सारा गज भरून चालतो. मध्ये कसल्या प्रकारचा आडवा ठेवा द्यावा लागत नाही. ह्या साऱ्याला लहान ट्रॅक्टरचा एवढाच मोठा फायदा आहे. फायदा 100% आहे, तोटा फक्त 0% आहे लहान ट्रॅक्टरने पेरणी करण्याचा. तर एकदा इथं आपण आता इथं दंड वडला, दार दिलं की सारा गच्च भरून पाण्याचा जातो. मध्ये कसल्या प्रकारचा ठेवा लागत नाही. पेरणी व्यवस्थित होती. शेतकऱ्याला सुख लागते. मेन म्हणजे लहान ट्रॅक्टरने पेरणी केली का नाही, साऱ्याची साईज बारीक लहान असते, त्यामुळे 5ची किंवा 3ची मोटरचं पाणी अगदी योग्यरित्या ह्यात बसलं जातंय. तर शेतकरी मित्रांनो, जे ट्रॅक्टर तुमच्याकडे पेरणी करा येणार आहे का नाही, त्याला शक्यतो जो वापा तिकून इकडं घेऊन आलेला असतो, त्याला वेळेस इथं ह्या अलीकडच्या बांधाला माती आलेली असते एकाडे. तर शक्यतो शेवटी सगळी पेरणी झाल्यानंतर 8 तास घेताना त्याला डबल मारायला हवा. ती पहिल्यांदा ती माती सफाई करायला हवा किंवा मोकळा सारा अगोदर हाणायला लावायचा. हे बघू शकता आपण, मोकळा सारा शॅप करून घ्यायचा आणि नंतरच त्याच्यात पेरणी यंत्र चालवायचं. तर कडचं सुद्धा तुम्ही बघू शकता, हे कडच आहे, एकदम सारे बघा खटाखट काढलेले आहे. डबल ट्रॅक्टर आपण ह्यात हिटावलेला आहे, म्हणजे बी न सोडता पहिल्यांदा अगोदर नुसतं वाप मोकळं मारून घ्यायचं, हा चढ कमी करायचा आणि नंतरच त्यात पेरणी करायला लावायची. तर पेरणी हितली अजिबात फसत नाही आणि चढ अजिबात कुठल्याही कोपऱ्यात किंवा रानाला कुठल्या ह्याच्यात होत नाही चढ. तर एकदम प्लेनमध्ये ही होतं. वाफ बघू शकता. आणि आल्या शक्यतो कडचा सारा जे आहे पहिला, त्या कडनी हराळी गवत ही भरपूर असतं, त्यामुळे पहिले तिथं आल्या ही बघा, ही सिंगलचा सारा आहे आणि ह्यात आपण डबल यंत्रानं आपल्या ट्रॅक्टर फिरवलेला आहे ह्यो. तर बघू शकता इथं ही कडचा बांध आहे, बांधाच्या कडेला सगळी हराळी गिन्नी गवत त्यांनी लावलेलं आहे. तर हा सारा आल्या हा सारा मोकळा जाऊन येऊन करायचा, म्हणजे मोकळा पूर्ण टोटल हा सारा मारायचा, टाकायचा आणि नंतर ह्यात पेरणी यंत्र चालवायचं. तर बघू शकता हा सारा कडा कोपरा खटाखटमध्ये. तर ह्या साऱ्या कडची सुद्धा जी चारे आहे का उगवणारी मकाची, ती एकदम 1 नंबर अशी उगवणार आहे. तर ह्या मालकाचा आपण क्षेत्र 4 ते 5 एकर टाकतोय जरबारीनी. तर ही आता बघू शकता हो, इकडं आपण पहिला प्लॉट टाकला होता, ड्रीपवर त्यांनी प्लॉट केलेला आहे. बघू शकता त्या साऱ्या त्यांनी ड्रीप हाताळलेला आहे. हे ड्रीप 4 सरीवर आपण मका टाकलेली आहे. हा पहिला त्यांचा एक 15-20 दिवसाच्या अंतरावर प्लॉट असतात. दुधाचा व्यवसाय मोठा आहे. ह्या 4 चाऱ्या बघू शकता आपण. या 4 चाऱ्या त्यांनी ह्या 2 लाईनमध्ये ड्रीप एक हाताळलेले
आणि ह्या 2 लाईनमध्ये एक ड्रीप आलेले. ओरेंबा बिरांबा बघा, ड्रीपवर क्षेत्र सगळं भिजत आहे. बघू शकता ही मका. आणि तिकडं जे दिसतं जे मोठा फड आहे हा इकडचा 8 तास आहे बघा. एकच 8 तास टाकलं होतं तरी ह्यात मका बघा कशी पडलेली आहे. तर त्याला बघू तिकडचे ती बी प्लॉट आपणच टाकलेला आहे. आता सध्याला निसवून स्थिर झालेला आहे तो प्लॉट. कुठला सारा बघा पेरणीचा अजिबात चपडप हा होणारच नाही पेरणीची, कारण आपण क्वालिटीच तेवढी देतो शेतकऱ्यांना. एकरी 3 पिशव्या मकाच्या लागतात. हा सुद्धा एकरच होता टाकलेला मका. बघू शकता कुठल्याही साऱ्या चपडप हा विषय नाही. एकदम मस्तपैकी मका पडलेली आहे आणि ड्रीपवर क्षेत्र भिजते. तर ह्यांचा एक 2.5-3 महिन्यापूर्वी एक प्लॉट टाकलेला होता. 2.5 महिन्यापूर्वी हा निसवून स्थिर आहे प्लॉट. ह्यो बघू शकता, हे मोठा प्लॉट आहे त्यांचा. हे पण क्षेत्र ड्रीपवरच होतं. बघू शकता मका किती वाढली ह्याची. हा पण आपलाच प्लॉट आहे. चार काकरीवरच आपण हा प्लॉट टाकलेला होता. बघू शकता कसं काय वाढलेला आहे प्लॉट. एकदम हिरवागार प्लॉट आहे हा.